नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण हेरिडिटी म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. तसंच त्याची थोडीशी हिस्ट्री बघितली होती. त्याच्यानंतर आपण 3 महत्त्वपूर्ण कॉन्सेप्ट्स बघितल्या होत्या: ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. नाही का? तुम्हाला जर ते पाहिजे असतील तर ते माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. आजच्या ह्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहे इव्हॅल्युएशन या कन्सेप्टला. व्हॉट इज इव्हॅल्युएशन? इव्हॅल्युएशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये घडून येणारा अत्यंत सावकाश पण क्रमिक बदल होय. ठीक आहे. उत्क्रांतीची दुसरी व्याख्या आहे formation of new species due to the changes in the specific character of several generation of living organism as response to the natural selection is called evolution. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर त्या नव्या जीवजाती निर्माण होता ती तयार होण्याची प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती होय. म्हणजेच बघा, पूर्वीच्या सजीवांमध्ये अत्यंत हळुवारपणे बदल घडून जातात. हे बदल पिढ्यानपिढ्या चालू असतात आणि त्यांच्यापासून नवीन सजीव जो तयार होतो तो जुन्या पिढ्यापेक्षा अत्यंत प्रगत आणि इन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गाला सक्षम, नैसर्गिक परिस्थितीमध्ये राहण्यासाठी सक्षम असा सजीव निर्माण होण्याच्या प्रक्रियेलाच उत्क्रांती असं म्हटलं जातं. 3.5 billion years ago, there had no existence of the life on the earth's surface. Only few of the elements, organic and inorganic materials are present in the ocean. It took a very long duration to convert this organic and inorganic material into the protein and nucleic acid. By the consumption of other minerals, this nucleic acid and protein gets converted into the cell formation, and that's how the first living organism occur on the earth in a ocean. Today we will see crores of living organisms around us. They are to differ according to their size, their living habitat, their eating habitat and other aspects. Some living organisms are so small that we cannot see them through our naked eyes, that is amoeba. On the other hand, some organisms are so giant like gigantic whale, elephant, etc. In case of plant, a unicellular plant like chlorella, and on the other hand a very complex, a huge banyan tree. These are the different. Living organisms are found on the earth everywhere. They are found in water, they are found in ocean, they are found in soil, they are found in rocks, they are found in equators or even both the poles of the earth's surface. So that they are found in everywhere on the earth's surface. Human is very curious about this gradual changes in the living organisms, and so that he proposed various theories. But nowadays a widely accepted theory is gradual development of living organism. Then the concept is theory of evolution. बघा मित्रांनो, 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरती कोणत्याही प्रकारचा सजीव अस्तित्वातच नव्हता. कोणत्याही प्रकारचं लाईफ नव्हतं, कोणत्याही प्रकारचं जीवन नव्हतं. मग पृथ्वीवरती काय होतं तर समुद्रामध्ये काही बेसिक एलिमेंट्स होते, काही मूलभूत मूलद्रव्य होती आणि त्याच्यासोबतच काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स होती, म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय कंपाऊंड्स. खूप कालावधी लोटल्यानंतर ह्या सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगांमध्ये बदल घडून आला आणि यांच्यापासून प्रोटीन, प्रथिने आणि काही न्यूक्लिक ॲसिड्सची निर्मिती झाली.
ह्या न्यूक्लिक ॲसिड आणि प्रथिनांमध्ये काही ॲडॅप्टेबल चेंजेस त्यांनी करून घेतले आणि त्यांच्यापासूनच पेशीची निर्मिती झाली, म्हणजेच सजीवाची निर्मिती झाली. म्हणून पृथ्वीवरचा पहिला सजीव जो निर्माण झाला असं मानलं जातं तो तयार झाला होता कुठे, तर ओशनमध्ये, समुद्रामध्ये. जर तुम्ही आजच्या घडीला बघितलं तर सजीव हे सगळ्याच ठिकाणी आपल्याला सापडतात. ते पाण्यामध्ये सापडतात, ते जमिनीवर आहेत, ते दगडांमध्ये आहेत, ते विषुववृत्तावरती आहेत, ते ध्रुवांवरती सुद्धा आपल्याला सापडतात. थोडक्यात यत्र तत्र आणि सर्वत्र आपल्याला पृथ्वीवरती काय सापडतात, सजीव सापडतात, नाही का. त्याच्यानंतर जर सजीवांच्या व्हरायटीबद्दल तुम्ही बोलले, विविधतेबद्दल बोलले, तर आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव सापडतात. कोट्यावधी या सजीवांमध्ये आपल्याला इतके सूक्ष्म सजीव सापडतात की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही, जसं की अमेबा, पॅरामोशियम, युग्लिना. तर दुसरीकडं अत्यंत भव्य दिव्य असे देखील सजीव आपल्याला पृथ्वीवरती सापडतात, जसं देवमासा, हत्ती यांसारखे सजीव. वनस्पतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्लोरेला नामक एकपेशीय वनस्पती सुद्धा पृथ्वीवरती आढळते, तर दुसरीकडं अत्यंत विशाल विस्तृत असं वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड सुद्धा आपल्याला या पृथ्वीवरती आढळतं. मानवाला सुरुवातीपासूनच ह्या सजीवांच्या उत्क्रांतीविषयी ओढ लागून राहिली होती आणि म्हणून याने काही सिद्धांत मांडले, काही थिअरीज मांडल्या. ह्याच्यापैकी आत्ताच्या घडीला जी सगळ्यात थिअरी मानली जाते ती म्हणजेच ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजेच सजीवांचा विकासक्रम. ही थिअरी आता मांडली जाते. याच्यानंतरची आपली कन्सेप्ट आहे ती म्हणजेच उत्क्रांतीचा सिद्धांत, थिअरी ऑफ इव्होल्युशन. काय जरा समजून घ्या. Progressive development of the plants and animals from the ancestor having different structural and functional organization is called evolution. I will again read the definition. Progressive development of the plants and animals from the ancestor having different structural and functional organization is called evolution. म्हणजेच काय, भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक होणारा विकास म्हणजेच उत्क्रांती होय. म्हणजे पूर्वजांपासून जे नवीन सजीव उत्क्रांत होतात यांच्यामध्ये काही प्रगतिक बदल घडून येतात, प्रगती होते. बदल घडून येत असताना सजीवांमध्ये नेहमी प्रगती घडून येते, इथं कुठेही तुम्हाला अधोगती या सजीवांमध्ये होताना दिसत नाही. तर ही आहे थिअरी ऑफ इव्होल्युशन. आता बघा, हीच थिअरी ऑफ इव्होल्युशन आपल्याला सांगते की सगळ्यात पहिले एकपेशीय सजीव निर्माण झाला समुद्रामध्ये. त्याच्यानंतर याच्यापासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजेच बहुपेशीय सजीव निर्माण झाले. त्याच्यानंतर ॲम्फिबियन्स तयार झाले, म्हणजेच जे पाण्यात पण राहू शकत होते, ते जमिनीवर पण राहू शकत होते. त्याच्यानंतर रेप्टाईल्सची निर्मिती झाली. त्याच्यानंतर जमिनीवरती चालणाऱ्या प्राण्यांची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतरच हवेमध्ये उडणाऱ्या प्राण्यांची निर्मिती झाली असं मानण्यात येतं मित्रांनो. हे आपण असं म्हणू शकतो, याला कारण आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आपली पुढची नेक्स्ट कन्सेप्ट आहे तीच एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. म्हणजेच काय, उत्क्रांतीचे पुरावे. ह्या उत्क्रांतीचे काही पुरावे आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेले. कोणकोणते तर बघूयात. नंबर 1, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजेच काय, तर बाह्य रूपिकीय पुरावे. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 4 वरती तुम्हाला काही चित्र देण्यात आलेली आहेत, काही फिगर्स देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही बघू शकता. तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन म्हणून बघा, या आहेत काही त्या प्राण्यांची चित्रे. जर तुम्ही या प्राण्यांना काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला असं दिसून येते की त्यांची डोळ्यांची रचना, त्यांच्या कानांची रचना, त्यांच्या नाकाची रचना ही जर पाहिली तर एक स्पेसिफिक ठेवण आहे. म्हणजेच सगळेच जे प्राणी आहेत मित्रांनो पृथ्वीवरती, यांचे जर तुम्ही बघितले तर डोळ्यांच्या खालीच नाक, नाकाच्या खालीच तोंड, त्याच्या बाजूलाच कान, अशीच रचना तुम्हाला सापडते. थोडक्यात हे काय दर्शवतं, तर हे प्राणी कोणत्या तरी एकाच प्रकारच्या पूर्वजांपासून उत्क्रांत झालेले असावेत, हेच आपल्याला दिसतं. तसंच तुम्ही काही फळझाडांची जर बघितल्या आकृत्या, त्या सुद्धा ह्या 4 पान क्रमांकावरती देण्यात आलेल्या आहेत.
आंब्याचं झाड घ्या, चिक्कूचं झाड घ्या, पेरूचं घ्या, मोसंबीचं घ्या, तर तुम्हाला असं दिसेल की यांच्या पानांची रचना, यांच्या फांद्यांची रचना, यांना फळांची रचना ही सुद्धा एकसारखीच दिसते. म्हणजेच ही झाडं सुद्धा कोणत्या तरी एकाच प्रकारच्या त्यांच्या पूर्वजांपासून उत्क्रांत झालेली असावे असं म्हणता येतं. दुसरा जो एव्हिडन्स आहे तो आहे anatomical evidence म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. If you carefully observe the pictures that given on the page number 4 in the book, that is human hand, cat's foreleg, patagium of the bat and flipper of the whale. म्हणजेच काय, जर तुम्ही मानवी हात, मांजरीचा पाय, वटवागळाचा चर्मपर आणि व्हेल म्हणजे देवमाशाचा जर तुम्ही पर बघितला तर यांच्या हाडांची रचना वरवर पाहता तुम्हाला खूप वेगळी दिसते. यू विल सी अ डिफरंट अरेंजमेंट ऑफ देअर बोन्स, बट इफ यू लुक देअर जॉईंट केअरफुली यू फाउंड सिमिलरिटीज इन देम. बट जर तुम्ही यांची काळजीपूर्वक त्यांच्या सांध्यांची रचना बघितली तर तुम्हाला ह्या सांध्यांच्या रचनेमध्ये साम्य आढळतं. जरी आपण बघितलं की ह्या चारही घटकांमध्ये प्रत्येक घटकाचं कार्य वेगळं आहे. जसं मानवी हाताचं कार्य वेगळं आहे, मांजरीच्या पायाचं कार्य वेगळं आहे, वटवागळाच्या पंखाचं कार्य वेगळं आहे आणि तसंच हे जे देवमाशाचं पर आहे याचं कार्य वेगळं आहे. पण यांच्या सांध्यांची रचना आपल्याला सांगते की हे सुद्धा कुठेतरी एकाच कॉमन अँसेस्टर पासून, एकाच प्रकारच्या पूर्वजांपासून कुठेतरी उत्क्रांत झालेले असावेत. तिसरा जो एव्हिडन्स आपल्याकडे आहे तो म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे. काय, कशाला म्हणूयात आपण वेस्टिजियलचं ऑर्गन? डिजेनरेटेड और अंडरडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स इन द ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. सजीवांमध्ये ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले किंवा निरुपयोगी परंतु शरीरामध्ये असणारे अवयवांना अवशेषांगे असं म्हणतात, नाही का? मानवी शरीराचा जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा अवशेषांगे आहेत, वेस्टिजियल ऑर्गन आहेत. जसं अपेंडिक्स, याला मराठीत म्हणतात आंत्रपुच्छ. जिथं आपले इंटेस्टाईन संपतात ना तिथं एक छोटासा भाग आपल्याला असतो, त्याला म्हणतात अपेंडिक्स. आता आपल्याला ह्या अपेंडिक्सची काहीच गरज नाही आहे, कारण आपण जे अन्न खातो ते अत्यंत प्रक्रिया केलेला अन्न पदार्थ आहे, जे सहज पचलं जाईल असं आहे. पण पूर्वीच्या माणसांमध्ये म्हणजेच जे आपले पूर्वज होते यांच्यामध्ये जे कच्चं अन्न खाल्लं जायचं त्याच्यामुळे हे जे आतड्यांची जी लांबी होती ती प्रचंड मोठी होती, जे की ते अन्न पचवायला मदत करायची. दुसरं, आता हेच अपेंडिक्स जे आहे ते सध्या कार्यरत आहे. म्हणजे ह्युमनमध्ये ते वेस्टिजियल ऑर्गन आहे, पण ते रुमिनंट्स ॲनिमल्स जे आहे म्हणजे रवंथ करणारे प्राणी जसं बैल, गाय, म्हैस यांच्यामध्ये हे सध्या सुद्धा कार्यरत आहे. तसंच मसल्स ऑफ इयर पिन्ना हे आपल्या कानामध्ये सुद्धा एक वेस्टिजियल ऑर्गन मध्ये आहे. तसंच टेलबोन, ज्याला कॉसिक्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बघा, असं मानलं जातं की माणूस हा माकडांपासून उत्क्रांत झालेला प्राणी आहे, नाही का? तुम्ही किती मानता याला? तर बघा, माणसाला शेपूट नाही आहे, मान्य आहे सगळ्यांना? हो, माहिती आहे आपल्याला. मग माणसाला शेपूट जरी नसली तरी माकडाला ज्या ठिकाणी शेपूट आहे त्या शेपटाला कार्यान्वित करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी जे हाडं माकडांमध्ये सापडतात व्हर्टेब्रल कॉलमच्या एंडिंगला, तेच हाडं आपल्या मानवी शरीरामध्ये सुद्धा अगदी त्याच ठिकाणी सापडतात. एवढंच कशाला, त्या ठिकाणी माकड हाड आहे असं सुद्धा आपण म्हणतो, नाही का? म्हणजेच हे कशामुळे आहे, ते आपल्या शरीरामध्ये शेपटी नाही आहे पण ती हाडांची रचना अजून सुद्धा तशीच आहे. हे वेस्टिजियल ऑर्गन सुद्धा कशाचं द्योतक आहे मित्रांनो? तर हे सुद्धा की आपल्यासारखे आपण सुद्धा पूर्वीच्या एकाच प्रकारच्या सजीवांपासून उत्क्रांत झालेलो असावे अशी त्याची पुरावे आहेत हे. त्याच्यानंतर भरपूर सारे आहेत. याच्यामध्ये येतं विजडम टूथ म्हणजेच अक्कलदाढ, नाही का? अक्कलदाढ म्हणजे काय की जी नंतर येते आपल्याला, है ना, दाढीच्या पाठीमागं पेज नंबर 5 वरती तुम्हाला ह्या डायग्राम देण्यात आलेल्या आहे. पुढचे जे एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स क्रमांक 4, एव्हिडन्स नंबर 4, तो एव्हिडन्स आहे
पॅलिओनॉटॉलॉजिकल एव्हिडन्स. ठीक आहे, या एव्हिडन्समध्ये काय आहे बघा, तर पुराजीव किंवा जीवाश्म विज्ञान पुरावे. जर जमीन खोदण्यात आली तर तुम्हाला सगळ्यात वरच्या थरामध्ये काय सापडेल, तर जे आपल्या अगोदर सजीव अस्तित्वात होते त्यांच्या हाडांचे सापळे सापडतील. जर तुम्ही अजून जास्त जमीन खोदली तर तुम्हाला काय सापडेल, की त्यांच्या अगोदर कोणते सजीव होते त्यांच्या हाडांचे सापळे सापडतील. अजून जमीन खोदली तर काय सापडेल, की जे त्यांच्या अगोदर सजीव अस्तित्वात होते. जर तुम्ही हा क्रम पाहिला तर तुम्हाला असं दिसतं की सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात खालच्या थरात या पृथ्वीच्या आपल्याला काय सापडतं, तर अपृष्ठवंशीय प्राणी सापडतात, म्हणजेच इनव्हर्टेब्रेट्स आपल्याला सापडतात. ठीक आहे, याच्यामध्ये येतात गोगलगाय, स्टारफिश एक्सेट्रा. दुसरीकडं त्याच्या वरच्या थरामध्ये आपल्याला पायसेस सापडतात, म्हणजे मत्स्य वर्ग सापडतो. त्याच्यावरच्या थरामध्ये आपल्याला ॲम्फिबिया अँड रेप्टाईल्स सापडतात, म्हणजेच उभयचर आणि सरपटणारे सरीसृप प्राणी सापडतात. त्याच्या वरच्या थरामध्ये म्हणजे जसं जसं आपण खालून वर येतोय त्याच्या वरच्या थरामध्ये आपल्याला रेप्टाईल्स म्हणजे सरीसृप सापडतात डेव्हलप झालेले, आणि त्याच्या वरच्या थरामध्ये आपल्याला मॅमल्स सापडतात, आणि अत्यंत अलीकडच्या थरामध्ये आपल्याला काय सापडतात, बर्ड्स देखील सापडतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीची रचना आहे कशामध्ये, या पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्समध्ये, म्हणजे पुराजीवशास्त्रीय या एव्हिडन्समध्ये. आता इथे एक कन्सेप्ट येते मित्रांनो, ती म्हणजेच की C14 टेक्निक, म्हणजेच कार्बन 14 कालमापन पद्धती. ही कालमापन पद्धती म्हणजेच काय, तर WS लिबी, विलार्ड लिबी नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी ही टेक्निक शोधून काढली, आणि ह्या टेक्निकसाठी त्यांना 1960चं नोबेल प्राइज सुद्धा देण्यात आलं होतं. कार्बन 14च्या कालमापन पद्धतीने कोणत्याही अवशेषाचं तुम्ही कालमापन करू शकता, म्हणजे त्या अवशेषाचं वय काढू शकता, म्हणजे एखादा सजीव कोणत्या कालावधीमध्ये या पृथ्वीवरती अस्तित्वात होता हे तुम्ही या कालमापन पद्धतीवरून C14 टेक्निकवरून सांगू शकता मित्रांनो. आता ही टेक्निक म्हणजेच काय, तर जरासं आपण हिला समजून घेऊया. WS लिबी नावाच्या शास्त्रज्ञाने असं पाहिलं की जेव्हा एखादा सजीव जिवंत असतो तेव्हा ऑब्विसली तो रेस्पिरेशन करत असतो, मग त्याच्या शरीरामध्ये कार्बनचे 2 आयसोटोप असतात. तो ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. वनस्पतींच्या यांच्या उलट आहे की ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन लिबरेट करतात, नाही का. ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये कार्बनचा इथं संबंध येतो. तर कार्बनचे 2 मुख्यतः आयसोटोप आहे, एक आहे C12 आणि दुसरा आहे C14. C12 हा जो आयसोटोप आहे तर हा स्थिर आयसोटोप आहे, स्टेबल आयसोटोप आहे. तर दुसरीकडं C14 हा जो आयसोटोप आहे हा अस्थिर आहे. ठीक आहे, जेव्हा एखादा सजीव जिवंत असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये हे दोन्हींचं प्रमाण म्हणजे C12 आणि C14 या दोन्हींचं प्रमाण स्थिर असतं. पण जसा तो सजीव डेड होतो तसं तसं ह्या सजीवांमधल्या हा जो रेशो आहे C12 आणि C14 हा बदलत जातो. हाच रेशो इथं काढला जातो की कितीने हा रेशो कमी झालेला आहे, आणि ह्यावरून त्या सजीवाचं कालमापन केलं जातं. C14 मध्ये जर तुम्ही त्याचा हाफ लाईफ पिरियड बघितला C14चा, तो 5,500 वर्षांचा जवळपास आहे. ठीक आहे, तर ह्या कारणांमध्ये आपल्याला समजतं की किती पूर्वीचा तो सजीव आहे. पाचवा एव्हिडन्स याच्यामध्ये आहे तो म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. म्हणजेच काय, तर जोडणारे दुवे. कोणकोणते सजीव, आता हे जे सजीव आहे यांची जी उत्क्रांती झाली ती एका टप्प्यातून डायरेक्टली दुसऱ्या टप्प्यात नाही झालेली. म्हणजे असं नाही झालं की जलचर प्राण्यांपासून डायरेक्टली जमिनीवरती राहणारे रेप्टाईल्स तयार झाले, तर नाही. यांच्यामध्ये ॲम्फिबिया हा मधला घटक येतो की जो जमिनीवर पण राहू शकत होता आणि तो पृथ्वीवरती जमिनीवरती राहू शकत होता आणि पाण्यामध्ये पण राहू शकत होता. आता ह्याच सजीवांमध्ये जोडणारे काही दुवे आहेत. म्हणजे सजीवांची उत्क्रांती एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात होत असताना जो मधले सजीव होते, म्हणजे जे जे मधले ज्यांच्यामध्ये दोघांचे गुणधर्म होते, असे सजीव सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये राहून गेले आणि जे अजूनही अस्तित्वात आहे. हेच आपल्याला दाखवतात की सजीवांची निर्मिती ही एकातून दुसऱ्या डायरेक्टली न होता
ती मधल्या अत्यंत छोट्या छोट्या बदलांतून झालेली आहे. मग ही कनेक्टिंग लिंक्स कोणकोणते ते बघा. तर डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पॅरिपेटस. डकबिल प्लॅटिपस is the connecting link between the reptile and mammalian. म्हणजेच सरपटणारे प्राणी आणि स्तनदा प्राणी, ज्यांना मॅमरी ग्लँड आहे, मॅमेलियन्स असं म्हणतात, यांच्यामधली कनेक्टिंग लिंक आहे डकबिल प्लॅटिपस. दुसरीकडं लंगफिश ही कनेक्टिंग लिंक आहे पायसस आणि एम्फिबियन म्हणजेच मत्स्यवर्ग आणि उभयचर या प्राण्यांमध्ये. लंगफिश हा अशा प्रकारचा मासा आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये पाण्यात असून सुद्धा, म्हणजे पाण्यात राहण्यासाठी त्याला गिल्स तर आहेच रेस्पिरेशन करण्यासाठी, पण याला लंग्स सुद्धा आहेत. आणि तिसरा म्हणजे पॅरिपेटस. हा जो कनेक्टिंग लिंक आहे हा आहे ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा, म्हणजेच ह्या दोन्हीमधला हा कनेक्टिंग लिंक म्हणून मानला जातो. सम ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स by which they can be related to the two different groups, hence they are called as a connecting links. Means जे प्राणी दोन ग्रुपला कनेक्ट करतात आणि दोन्ही ग्रुपच्या कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये असतात, यांना म्हटलं जातं कनेक्टिंग लिंक्स. उदाहरण आताच आपण बघितले, पॅरिपेटस जो ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडाला जोडतो, त्याच्यानंतर प्लॅटिपस, डकबिल प्लॅटिपस ज्याला रेप्टाईल असून सुद्धा जो अंडी घालतो, त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजेच लंगफिश, पाण्यामध्ये राहून सुद्धा याला काय आहे, लंग्स आहे, लंग्सद्वारे हा रेस्पिरेशन परफॉर्म करतो. त्याच्यानंतर पुढचा जो 6वा एव्हिडन्स आहे शेवटचा, तो आहे एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स, म्हणजेच भ्रूणविज्ञान किंवा भ्रूणशास्त्रीय पुरावे. याच्यामध्ये बघा पेज नंबर 7 वरती काही भ्रूणांच्या आकृत्या तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. कोणाकोणाच्या आहेत ह्या, तर फिश, सॅलमेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काव, रॅबिट अँड मॅन. एवढ्या सगळ्या सजीवांच्या जन्माच्या अवस्था तुम्हाला देण्यात आलेल्या आहे. म्हणजे जेव्हा ह्या सजीवांचं गर्भधारणा होते आणि गर्भधारणेपासूनचे अत्यंत सुरुवातीचे टप्पे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. आकृत्यांना जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं मित्रांनो, आय विल शो यू. आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला बघा, फिश, सॅलमेंडर, टॉर्टॉइस, चिकन, पिग, काऊ, रॅबिट्स अँड मॅन. तर यांच्या पहिल्या टप्प्याच्या जर डायग्राम तुम्ही बघितल्या तर तुम्हाला जवळपास सगळ्याच सजीवांमध्ये सारखेपणा दिसून येतो त्यांच्या पूर्वीच्या पहिल्या अवस्थेमध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला हे जे पहिले दोन आहेत म्हणजेच फिश आणि सॅलमेंडर, या दोघांमध्ये थोडासा बदल दिसतोय यांच्या अवस्थेमध्ये, पण बाकीचे ऑलमोस्ट सगळे सारखे दिसत आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिले 4 म्हणजेच बघा फिश, सॅलमेंडर, टॉर्टॉइस आणि चिकन, या 4 मध्ये तुम्हाला बदल दिसतोय. पण जर बाकीचे 4 बघितले म्हणजे पिग, काऊ, रॅबिट आणि मॅन, यांच्यामध्ये तुम्हाला फारसा फरक दिसून येत नाही. यांच्या पुढच्या टप्प्यांमध्ये म्हणजे जसे जसे हे मोठे होत जातात तसं तसं तुम्हाला यांच्यामध्ये बदल घडून येताना दिसतात. याचा अर्थ मित्रांनो, एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स शोज दॅट comparative study of the embryonic development stages of various vertebrates given in the picture shows that embryo shows extreme similarities during the initial stages and those similarities decreases gradually. Similarities in initial stages indicates the common origin of this animal. हे डायग्राम सुद्धा आपल्याला काय सांगते की सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये हे जे सजीव आहे त्यांच्या भ्रूण अवस्थेमध्ये एकसारखेच आहे, जरी ते वेगवेगळ्या सजीवांचे भ्रूण असले तरीही कालांतराने यांच्यामध्ये बदल होत जातात. याचाच अर्थ ते कोणत्या तरी एकाच प्रकारच्या अनुवंशापासून, एकाच प्रकारच्या त्या सजीवांपासून उत्क्रांत झालेले आहेत असं मानण्यात यायला हरकत नाही. तर ह्या लेक्चरमध्ये इतकंच मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं